नमस्कार. आंबेगाव तालुक्यातील वळती गावातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन सख्ख्या भावांच्या घरातील धान्य, संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि फर्निचरसह मोठ्या प्रमाणात मालमत्ता जळून खाक झाली. ही घटना शुक्रवार दिनांक 12 रोजी दुपारी घडली. पाहूया या विशेष वृत्तातून. आंबेगाव तालुक्यातील वळती गावातील वाळुंजमाळा परिसरात शुक्रवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत किसन नामदेव भोर आणि हरिभाऊ नामदेव भोर या दोन सख्ख्या भावांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार अचानक लागलेल्या आगीमुळे घरात आग भडकली. घरातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच त्यांचे पुतणे महेश भोर यांनी तातडीने फोन करून घटनेची माहिती त्यांना दिली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत घरातील धान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, फर्निचर, ताडपत्री आणि इतर अनेक वस्तू जळून खाक झाल्या. त्यामुळे दोन्ही कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी, महावितरण, महसूल विभाग आणि प्रशासनाने तातडीने पंचनामा करून बाधित भोर कुटुंबियांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वळती परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दोन्ही कुटुंबांवर ओढवलेल्या संकटाबद्दल नागरिकांकडून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. धन्यवाद. आम्ही इथं आलो, घरी येऊन मी रानात गेलो आणि माझ्या भाऊ मनसरला गेला बँकेत पुढं आणि वरतं गेलो ना, इकडून लोक आरडल्यामुळं मी पळत आलो. तेव्हा घरातून पाणी बिणी पिलं, त्यावर काहीच नव्हतं आणि लाईटही नव्हती, काय नव्हतं. आणि वरतं वावरात गेलो, मग लोड शेडिंगची लाईट जास्त झाली का काय झालं माहीत नाही. आणि वावरातून जेव्हा डोम झाला तेव्हा मग आम्ही पळत आलो वरतून वावरातून. तर दोघं नवरा बायको वावरात होते, भाऊ तर नव्हता तिथं. मग नंतर होते तर ते आगही झाली, काहीच होईनी. धान्य धुन्य कापडं सगळी जळून गेली, आमची खाक झाली. एक मोटरसायकलचंही वाटोळं झालं. आणि मग येऊन कारखान्याचं कोणीतरी फोन केला, कारखान्याची गाडी आली, समजालाची ते पाणी काही इकडचे ते बारकाल्या गावचं पाणी होतं सोडलेलं सरपंचाने, ते निकच तरी बारकाल्या नळ्या लावून आम्ही ते प्रयत्न केला, पण शक्यतो त्या कारखान्याची आणि परत जळून गेलो. मग कारखान्याची गाडी आली, लाईट बॉलवाल्यांना फोन केले आमच्या भावाच्या मोठ्या पोरांनी, अध्यक्ष बाबूराव महेश भोर. तर ते आज कोणी हजर होईन इथं यायला, पर काहीच नाही. एक पोतं नाही, एक दाणं नाही राहिलं, अख्खं दाण का सगळं टोटल जळू गेलेलं आहे. आमचं काहीच नाही राहिलं, सगळं परपंच उद्ध्वस्त झालेलं आहे. किसन नामदेव भोर. मी मंतर ठिकाणी गेलो होतो बँकेत पैसे काढण्यासाठी खताच्या गाडीच्या, आणि पाठीमागून मला फोन आले का घरामध्ये आग लागली. कशामुळं लागली, शॉर्ट सर्किटमुळं लागली का कशामुळं लागली मला काही सांगता नाही. लोकांचे फोन आले का तुझ्या घरातून लई धूर येतोय, म्हणून मी तातडीनं निघून आलो. पाहतोय तर समजा घर आतमध्ये पाठीपडी सर्व सामान जळालं, दाणे, खुर्च्या, मान्या, कारखान्याचे वायरा, ताडपत्र्या होत्या 9-10 ताडपत्र्या सर्व जळून खाक झालं, काही शिल्लक राहिलेलं नाही. आग लागल्यानंतर मग वीज व्हायसाठी ते टँकर बोलावला. हो, टँकर. कुठला टँकर आहे? पब्लिकनं भीमाशंकर कारखान्याचा टँकर बोलावलाय. त्यांनी आग विझवली, कंट्रोल केली, पण तोवर सर्व जळून खाक झालं होतं. काय दुसरं आग कशामुळे लागली, काय तुमचा काय अंदाज आहे? अंदाज बहुतेक शॉर्ट सर्किटमुळं, कारण लोक म्हणतात लाईट आली, लाईट नव्हती सकाळपासून, लाईट आली आणि आग चालू झाली, म्हणजे थोडक्यात शॉर्ट सर्किटमुळेच झाले. काय नुकसान काय काय झालं असेल, किती रुपयाचं नुकसान झालं असेल किंवा काय? आता त्याचा अंदाज काढायनं कठीण आहे मला तर. घरात कोणी नव्हतं का त्यावेळेला? कोणीच नाही घरी, मी इथे एकटाच असतो, कोणीच नसतंय घरी. जनावरं वगैरे काही? जनावरं नाही, काय नाही. गाड्या वगैरे काही इथं काहीच नव्हतं? गाडी नाही, बाहेर ट्रॅक्टर होतं, लोकांनी बाहेर पळवले ते साईडला. ट्रॅक्टर होते 2 ट्रॅक्टर आणि मोटरसायकल तर माझ्या संगती होती. तुम्ही मंचरला होते मला, मंचरला तुम्हाला कोणी सांगितलं फोन करून? आपले भावाचा मुलगा आहे, त्यांनी फोन केला का तुमच्या घरातून लई धूर निघतोय. त्यांनी तोवर मी असतोवर त्यांनी सर्व हे केलं.